करा सह्या. आणि या उपरही तुमचा विश्वास नसेल तर तर करू नका सह्या. पेन. जसं जसं प्रोसिजर पूर्ण होईल तसं तसं मी तुम्हाला कळवत जाईन. बरं. येतो. अरे माधव, कसा आहेस? काका तुम्ही इथे? अरे काही कागदपत्रांवरती पाटणकर बाईंच्या सह्या पाहिजे होत्या म्हणून आलो होतो. सह्या? अरे एकटी बाई ती, त्यांना व्यवहारातलं कितीसं माहीत असणार. पाटणकर गेले, त्यांच्या काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करायला हव्यात. पुढं जाऊन त्यांना त्रास नको. शिवाय पाटणकरांच्या पश्चात त्यांची काही रक्कम जर मिळणार असेल तर त्या पैशाचा उपयोग होईल ना त्यांना. हो हो. आपल्या ओळखीनं काही करता आलं तर करत राहायचं. माणुसकीच्या नात्यानं दुसऱ्यासाठी काही केलं तर आपल्यालाही पुण्य मिळतं ना. हो. बर, पाटणकर बाईंना कधी पाठवायचंय मुंबईला? काय ठरलं? मुंबई? तुम्हाला असं कावरा बावरा काय होतोस? सगळं कळलंय मला. आणि तू काही चुकीचं करतोयस का? काका पण हे सगळं अण्णांना. अरे वेडायस का तू? त्याला मी कसं सांगेन? हा, त्या बाईंच्या भल्यासाठीच करतोयस ना तू. अरे अबला ती, तिचं तरी असं कोण आहे तिच्यासाठी करायला? आणि खरं सांगू, पाटणकर बाईंनी आता या गावात न राहिलेलं बरं. काका बरोबर, मीही तोच विचार करतोय जो तू करतोयस. काही दिवस त्या या गावात सुखानं राहू शकतील, पण पुढं पुढं त्यांना त्रास होणार आहे. म्हणूनच मी कोणालाही कळू दिलेलं नाही आहे. आणि कोणाला सांगूही नकोस. हा, जे आपल्यात आहे ते आपल्यातच राहू दे. अण्णाला कळलं तर पाटणकर बाईंना त्रास होईल आणि तुलाही. काही लागलं तर मी आहेच. एकदा त्या या गावातून गेल्या ना की त्यांचं भलं होईल. काय ते लवकर ठरव आणि मला कळवत राहा. थँक्यू काका. अरे वेडा आहेस का तू? मी म्हटलं ना, जेवढं पुण्य पदरी पाडून घेता येईल तेवढं घ्यायचं. हा, जा, जाऊन भेट त्यांना. हो. आणि सगळं व्यवस्थित प्लॅन करा. येऊ मी? हो. अरे माधव, नेने काका आत्ताच? हो, भेटले मला. बरं बस. त्यांनी काही विचारलं का? हो, त्यांना तशी कल्पना आलीच. मग? घाबरू नका, त्यांनाही हा निर्णय योग्यच वाटतोय. तेही माझ्या इतकेच अण्णांना ओळखतात, त्यामुळे अण्णा काय करू शकतात याची पूर्ण कल्पना आहे त्यांना. त्यामुळे ते ह्या निर्णयाशी सहमत असणं साहजिकच होतं. मग आता पुढे काय करायचं? पुढे काय, मी तुमच्या घरासाठी चौकशी करायला सांगितली आहे मुंबईला. नोकरीचं सुद्धा बोलून ठेवलंय. आता एकदा तिकीट हातात आलं की मात्र लगेच तुम्हाला इथून निघावं लागेल. हे बघा, घाबरू नका. थोडे दिवसांनी मी सुद्धा इथून निघेन. आणि आता असं घाबरून चालणार नाही.
एकदा धाडस करायचा निर्णय घेतलाय ना, मग तो पूर्णच करायचा, हो ना? बरं बस तू, मी चहा टाकते. तो शोभा केस इंचरतस ना तर जरा जपून इंचर गो बाय. हा सगळा घरभर करतस. बघतस ना कसा करता आता. हिला तेव्हा वाटलं होता आता सगळा बरा म्हणाल, पण नंतर आबा तुम्ही दोघा वाड्यावर चला. काय? वय बघतास ना तिचा काय झाला. तुम्ही एकटे काय काय करशाल दोघांचा, आणि परत काही तर गेला तर कधी परत येईल सांगता येता काय. नको गो. असं काय बोलतास. परक्याचा घर हा काय. घर आपलाच असा गो, पण आता नको. काय हो काय बोलतास. नाही म्हणजे मी म्हणा होते तुम्ही दोघं आता वाड्यावर चला. तू लय दिवसांनी घराकडे येईलस ना, थैसर चल आराम कर. आबांका पण दगदग नाही होत ना आता. काय म्हणतस. वय नको ग इंदू. हो नको कित्या म्हणतास. ता समोरून बोलवता ना, मग हे नाही कित्या म्हणायचा, आणि तेवढाच वाड्यावर राहूक मिळत ना आपल्यात. अगो वच्ची. मग हे तुम्ही रवा आहे सर, आम्ही जाताव. काय गो शोभा. गोविंदू तू का चालात ना, आम्ही दोघे येलाव तर. चलात ना चलात. बरा येता आम्ही, पण अण्णा. त्यांचा काय ता मी बघते, मी बोलते त्यांच्याशी. होय तसा पण अण्णा शोभाचा ऐकता सगळा. ता सांगा त्यांना. हा होय ना गो. वय ओ बघतास काय. आवरूक घेवा, कापडा बांधूक घेवा. रोज रोज काय सर येऊक मिळणार नाही ना. होय. हो दरवाजा कुलूप लावा नीट, नाहीतर कोणतरी घर फोडीत. काय हो शोभा, होय ती पिशवी घे गो. ती कित्या मी घेते ना. घे गो. काय कापडा लागतील ती सगळी घे बांधून. हैसर काय राहूक नको ना. अण्णा थांबा, आपण देवळात जाऊन येऊया. चला अण्णा, देवळात जाऊया. तू जाऊन ये, मी हैसर थांबते. बर. तू बरंच काही दिलंस. पाटणकरांसारखा नवरा, सुषमासारखी मुलगी, पण मी नाही सांभाळू शकले माझं घर, माझा संसार. अण्णांवर भाळली. ही आयुष्यातली खूप मोठी चूक केली आहे मी. या माणसाने माझ्यापासून माझं सगळं हिरावून घेतलं. माझी माणसं, माझा संसार, अगदी माझं अस्तित्व, माझं पावित्र्य सगळंच हिरावून घेतलं. पण यापासून लांब जायची वेळ आलीये. यापुढच्या माझ्या प्रवासात मला मागच्या भूतकाळाची सावलीही सोबत नकोय. माझ्या सुषमाला खूप शिकवायचंय, खूप मोठं झालेलं बघायचंय. त्यासाठी फक्त मला शक्ती दे.
अण्णा अण्णा काय आहे अण्णा? कुठे गेला होतात तुम्ही? किती घाबरले होते मी. एकट्याक टाकूचही नाही मी. बरं चला, आता घरी जायला उशीर होतोय. चल. अरे देवा, माझी चप्पल तुटली. नवीन घेऊ. नाही, नवीन नकोय मला. खूप आहेत माझ्याकडे. अण्णा, ही चप्पल हातात धरा. घ्या. बिन साखरेचा आहे. काका, आता तुम्ही मला झोपेत जरी सांगितलं ना तरी सुद्धा मी हा चहा करू शकते. घ्या. काका, काका बसून घ्या ना. अहो, घर तुमचंच आहे आणि या चहाला लागणारं साहित्य सुद्धा तुमचंच आहे. मी फक्त चहा केलाय. या, बसून घ्या. मग काकी कधी येणार आहे? काय? कोण? अहो, म्हणजे तुमची बायको. हा, काय माहित नाही. येईल, कधी येईल. आलंय माझ्या लक्षात. घाबरता का तुम्ही त्यांना? छे, अहो घाबरत वगैरे काही नाही. समंजस आहे ती. असे बरेचसे असील आमच्याकडे येत जात असतात. हो, पण असं तुमच्या कुठल्याच अशिलाने तुमच्यासाठी चहा केला नसेल ना? असो, घाबरू नका. आपण दोघच नाही आहोत इथे. म्हणजे? म्हणजे माधव येतोय. माधव? हो, मीच त्याला बोलवलंय इथे. त्याला जरा बोलायचंय तुमच्याशी. काय आहे, इथून जाण्याआधी जी काही कामं उरली आहेत ती करून घ्यायची आहेत. एकदा काम इथून गेलो की पुन्हा येता येणार नाही ना, म्हणून मी सगळे कागदपत्र घेऊन आले. इथल्या काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण करून घ्यायला हव्यात ना. अरे हो, काका, हे पत्र आलं होतं, एकदा बघून घ्या ना. हे पत्र? खरं तर हे पत्र आधीही आलं होतं, तेव्हा मी कामावर रुजू झाले होते. पण यांच्या आत्महत्येचं कारण त्यांनी पुढे केलं आणि त्यांच्यावर आरोप लावून मला कामावरून काढून टाकलं होतं. खरं तर ही फाईल बंद व्हायला हवी होती ना. मग ज्या लोकांनी मला कामावरून काढून टाकलं त्यांनी पुन्हा हे पत्र पाठवणं म्हणजे? नाही, मला काही माहिती नाही यातलं. अहो काका, असं कसं माहित नाही? तुम्ही तर 2-3 वेळेला तिथे जाऊन आलात ना. तुमच्या तर ओळखी पण असतील. मग हे पत्र नेमकं का पाठवलंय हे तुम्हाला माहित असायला हवं ना. मी माझ्या परीने सगळी माहिती काढली आहे. मग हे पत्र नेमकं त्यांनी का पाठवलंय हे कळलंय का? त्यांचा काहीतरी गोंधळ झाला असेल. अहो, असा कसा गोंधळ? आता हे पत्र जर मी घेऊन गेले तर ते ठेवतील मला नोकरीवर. नाही, नाही मिळणार तुम्हाला नोकरी. काका, असं ठामपणे कसं सांगू शकता तुम्ही? कारण अण्णा ते होऊ देणार नाही. काय काय म्हणालात तुम्ही? तुम्ही नका पडू या सगळ्यात. तुम्हाला आता योग्य मार्ग मिळालाय, त्या मार्गाने जा आणि या सगळ्यातून बाहेर पडा. ते मी पडेनच, पण इथून जाण्याआधी मला माझ्या डोक्यात कुठलेच प्रश्न नकोय. नेमकं काय झालंय काका, मला सांगा. कसं सांगू तुम्हाला? धर्मसंकटात अडकलोय मी. एकीकडे तुम्ही काका म्हणून हाक मारून नातच जोडले आणि दुसरीकडे अण्णा माझा मित्र आहे. बरं, तो मित्र म्हणून त्याच्या कुठल्याही कृत्याचं मी समर्थन करणार नाही. त्यानं जे केलंय ते मला पटलेलंच नाही. ते माझ्या तत्वात बसत नाही.
नेमकं काय केलंय अण्णांनी? अण्णाला वाटत नव्हतं की तुम्ही घरातनं बाहेर पडावं, म्हणून त्यानं हे सगळं घडवून आणलंय. त्याला माहित होतं मी हे काम करणार नाही, म्हणून त्यानं दुसरे लोक आणले, त्यांना भरपूर पैसे खाऊ घातले. आणि हे जेव्हा घडलं तेव्हा मला समजलं. मग तुम्ही त्यांना थांबवलं का नाही? मी थांबवणार, पण तोपर्यंत प्रकरण खूप पुढे गेलं होतं. मी काही करू शकलो नाही याचं मला फार वाईट वाटतंय. ते जर झालं असतं तर आज तुमच्यावर मुंबईला जायची वेळ आली नसती. मी काहीच करू शकलो नाही, त्याबद्दल मला माफ करा. काका म्हणता ना मला, माझ्या काकाचं ऐकाल? सगळं विसरा. झालं गेलं गंगेला मिळालं. नोकरी मिळाली असती तरी अण्णाचा त्रास काही कमी झाला नसता. तेव्हा आता जे समोर आले ते मान्य करा आणि मुंबईला जा. या सगळ्या पाशातून मुक्त व्हा. मला फक्त तुमचं चांगलं झालेलं बघायचंय. आता लांब जा अण्णापासून, या गावापासून. नेने, काका आता काय करायचं? अण्णांना जरा जरी याचा संशय आला ना तरी सगळा मुसळ केरात. काका, मला या माणसाला जाब विचारायचा की हे असं का वागले. पाटणकर बाई, डोकं शांत ठेवा. यावेळी तुम्ही यातून बाहेर पडणं महत्वाचं आहे. चुकीच्या पावलामुळे तुम्ही आणखी गुंतत जाल. त्रास तुम्हाला होईल, तुमच्या मुलीला होईल. हात जोडतो, तुम्ही काहीही बोलणार नाही आहात. माधव, मी आहे. एक शब्द बाहेर काढू नका. शांत राहा. मी बाहेर जाऊन सगळं सांभाळतो. हा, अण्णा? अरे अण्णा, अचानक? मग हे काय तुझ्याकडे येताना खली तो पाठवायचा? तसं नाही रे, पण मग कसं? आरडून घस फुटलो माझा. पाणी देतस? देतो. मी घेऊ? नको नको, देतो. वहिनी काय असा? नाही रे, ती बाहेर गेली. मी पाणी आणतो, थांब. बरा. काही संशय? काय? अण्णा, पाणी घे. बस. अण्णा, काही महत्वाचं काम होतं का? अरे मग मला सांगायचं, मी आलो असतो. तू कशाला कष्ट घेतलेस? माझे काय हाडा मोडली नाही आहात तरी हेसून जात होतंय. एक काम असा तुझ्याकडे, तेवढं करून घ्यावं. वहिनी तर घराबाहेर असा, मग हे कोण शिंकला? आली असेल मागच्या दारानं. आलो, मी बघतो. हा. काय ग, कधी आलीस? झालं का काम? अण्णा आलाय बाहेर. आल्या आल्या तुला विचारत होता. नेन्या, अण्णा, वहिनी चाय करू सांग. हे अण्णाला तुझ्या हातचा चहा प्यायचा आहे. करतीस ना? अरे हो, साखर संपले नाही का?
अण्णा साखर संपले म्हणे. गुळाची पण चला तरी. ए गुळाची पण चालेल म्हणतोय. अण्णा चल. बस. कसलं महत्वाचं काम काढलंयस अण्णा? सदाच्या जमिनीचे कागदपत्र व्यवस्थित असत ना? हो आहेत की. एकदाच काय ती बघून घे, नंतर कोणती अडचण येऊक नको. पण अण्णा अचानक सदाची जमीन? कोर्टाची सगळी कामं उरकून घे. अण्णा इथं फार उकडते रे. चल बाहेर जाऊया आपण. बरं चल. अण्णा सदाच्या जमिनीचं काय म्हणत होतास? विकायचा विचार करत असशील तर आत्ता नको करू. जमिनीचे भाव सध्या पडलेत. जमीन विकूची नाही हा, मग घर बांधूचा. घर? वय चाय आजच्या दिवसात येत ना? बघतो थांब, आणतो मी. बघा तरी जमलो की नाही तो बघा. छान आहे, मस्त झालंय. घेवा, अजून घेवा. मी मुंबईला जाण्याआधी हा असा शिरा कसा करायचा ना मला नक्की शिकव. काहीतरीच पाटणकर वहिनी तुमचा. माका तुमच्या हाताची चव माहीत असा. ह्याच्यापेक्षा 200 पटीन चांगली आहे. हा पण काय रे आज अचानक असा शिरा वगैरे? काय नाही, मी इलय की तुम्ही माका चाय देतास, काहीतरी खाऊक देतास. आता तुम्ही हैसून जाणार म्हटल्यावर म्हटले आपण काहीतरी बनवून घेऊन जावा म्हणून. आणि हे काय? ह्या पण तुमच्यासाठीच आणलेला असा. आता मुंबईत गेल्यावर तुमका लगेच काय मिळणार नाही ना, म्हणून हे उकडे तांदूळ आणि पाव आणलं होते. झुंट्या रे कशासाठी? पाटणकर बहिणू नाही म्हणा नको. पाटणकर बहिणू मी गावात सगळीकडे फिरत असते, हैसला थैसर करत असते. अख्खो गाव मका चाय पाजता. पण पण मागून शिव्या पण घालतात. पण तुम्ही तसे नाही पाटणकर बाई. हा तुम्ही खूप चांगले असास. आणि तुमका एक खरा सांगू पाटणकर बहिणू, मी ना एवढं कधी खैसल्या बाईसोबत बोललेच नाही. होय, पण तुमच्याशी बोलू लागले की बोलतच होते. हा पण आता ह्या सगळा संपणार ना. तुम्ही जाणार, घर बंद होतला तुमचा. तरी 2-3 दिवस माझी पावला फिरत राहतील ह्या दिशेत. पण तुम्ही नसतात ना म्हणून ह्या एवढा सगळा मी. बरं थांब, आलेच मी. हा चालू झालो मिक्सर. हो बारीक बारीक झाला हा सगळा. हो, माझा एक निरोप देशील? होय तर. एक किती 2 दे, माझा कामच आणता. त्यांच्यासाठी मी माझ्या नवऱ्याशी खोटं बोलत आले, माझ्या मुलीची समजूत काढत आले, आणि त्यांनी फक्त स्वतःचा विचार केला. झाली ती चूक सुधारण्यासारखी नाही, पण यापुढे मी फक्त माझ्या नवऱ्याचा, माझ्या मुलीचा आणि माझ्या संसाराचा विचार करणार आहे.
तुम्ही म्हणताच यातून तुमका बाहेर पडूचा म्हणून, पण तुम्ही या विळख्यात अडकलास. पाटणकर बहिणू आता सगळा चांगला होता ना, मग डोळ्यात पाणी किती हा? पाटणकर बहिणू ता ता असा अंगठो दाखवून काय म्हणत होता ता असा हा? ऑल द बेस्ट. हा 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 ताच ताच ता तुमका. तू इथे निवांत बस, मी चहा टाकते. नाही नको, रवा दे. अरे चहा केलेला आहे, फक्त गरम करायचा आहे. मलाही सोबत होईल. काय रे सोंट्या, हा तुझ्या जेवणाचं काय रे? माझा काय बघूया. हा मग एक काम कर, तू सुद्धा थांब जेवायला. हे घे. अहो ह्या काय? माझ्याकडनं एक आठवण. याचे शर्ट शिवून घे हा तू. आणि आपण परत भेटणार नाही वगैरे असं काही नाहीये. मी मुंबईला जरी गेले ना तरी तू ये ना मुंबईला मला भेटायला. आणि यातला एक शर्ट घालून ये. हा होय होय. खावा ना. पाटणकर बहिणू, तुमका मीठ असलेलो शिरो आवडता काय?